याची देही याची डोळा असाच काहीसा अनुभव आज नाशिक रोड जेल रोड मधील नागरिकांना मिळाला। कारण होते अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ समाधी मठातील नित्यपूजेतील पादुकांचे दर्शन घेता आले। दयावान फाउंडेशन आणि श्री स्वामी समर्थ नगर मित्रमंडळ पंचक जेल रोड नाशिक रोड यांच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। पंचक जेल रोड या विभागाची श्री स्वामी समर्थ नगर म्हणून शासन दरबारी मान्यता मिळाली असून त्यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। श्री स्वामी समर्थ महाराज यांचे परमभक्त चोळप्पा महाराज यांचे 5वे वंशज श्री धनंजय महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा संपन्न झाला। सोहळ्याचे आयोजन दयावान फाउंडेशन आणि श्री स्वामी समर्थ नगर मित्रमंडळ यांच्या वतीने करण्यात आले होते। प्रारंभी सकाळी जेल रोड राजराजेश्वरी चौक कैलासवासी पंडित बोराडे चौक येथून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली। ढोलताशाच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत निघालेल्या मिरवणुकीत महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। यावेळी महिलांनी फुगडी खेळत स्वामींच्या गीतावर नृत्याचा आनंद लुटला। त्यानंतर श्री स्वामी समर्थ नगर येथे पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले। या ठिकाणी आरती पूजन करण्यात आले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री स्वामी समर्थ सोहळा समितीचे अध्यक्ष आणि आयोजक दिनेश दादा जाधव, सचिव जे.आर. मोरे, खजिनदार सुरेश तिवारी, उपाध्यक्ष भगवान नाना चौधरी, बाळासाहेब पालवे, बडे सर, गायकवाड साहेब, चंद्रकांत जाधव, मंगेश तुकाराम सोनवणे, उपसचिव बुवा सर, नेरकर प्रमोद, संजय नेरकर, प्रमोद पंढरीनाथ घुले, रामजी पांडे, उत्तम गणपतराव थेटे, शिवनाथ उबाळे, साहेबराव अहिरे तसेच महिला आघाडीच्या कोमल दिनेश जाधव, मीरा डोळस, पांडे मॅडम, तिवारी मॅडम, श्वेता राठोड, विजया गायकवाड, मीरा गारोडे, पुष्पा नेरकर, भारती सुळे, जिजाबाई जाधव, शोभा मोरे, चौधरी मॅडम, संगीता निर्भवणे, कविता भदाणे, रेखा सोनवणे, वैशाली नेरकर, प्रमिला बोरडा, देवयानी दांडेकर, हर्षदा सोनवणे यांनी केले होते। सदर महोत्सवास माजी नगरसेवक सुनील बोराडे, विलास पांगरकर, रामबाबा पठारे, जेल रोड शिवजयंती महोत्सव समिती अध्यक्ष सागर भोजने, भारत निकम, अमोल पगारे, समीर शेख, शेखर भालेराव, अशोक सातभाई, सुदर्शन जाधव, हर्षल जाधव, सुरेश शेजवळ, निलेश बंगाली, भूषण बच्छवाल आदी मान्यवर उपस्थित होते। तसेच राजू घेगडमल, शुभम जगताप, विजय थोरात, दीपक पगारे, मिलिंद दोंदे, दिग्विजय ताजनपुरे, किरण गायकवाड आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रसादात मिसळण्यात आलेला आहे। प्रत्येकाने मनोभावे तो प्रसाद ग्रहण करून जे काही शारीरिक पीडा मानसिक दोष असतील ते दूर व्हावे प्रार्थना महाराजांना करा। नामस्मरण करत प्रत्येकाने ज्यांना आता दर्शनाला यायचं वर ते वर असं येऊ शकता वर आणि त्यानंतर तुम्हाला प्रसादाची सोय केलेली आहे। प्रत्येकाने प्रसाद घ्यायचा। स्वामी समर्थ मी राजराजेश्वरी चौक ते शनी मंदिर इथं श्री स्वामी समर्थ नगर आहे आमचा। इथं आम्ही अक्कलकोटचे चोळप्पा महाराज यांचे 5वे वंशज आपल्या बरोबर आहेत। स्वामींची पादुका घेऊन आज आम्ही पूर्ण मिरवणूक काढत आहोत। आमचा एकच संदेश आहे की सेवा सद्धर्म। स्वामींनी काय सांगितलं की सेवा करा, मनुष्य सेवा ही श्रेष्ठ सेवा आहे। ही सेवा आम्ही करत असताना आमच्याबरोबर आमचे मंडळाचे अध्यक्ष दिनेश भाऊ जाधव, मीराताई डोळस व राजू भाऊ बोराडे व आमचे मोरे काका असतील, आमचे तिवारी सर असतील, आमचे चौधरी सर, पालवे सर, त्याच्यावर आमचे विजयाताई गायकवाड, आमचे बिल्डिंग मधले सर्व सदस्य, आमचे नगरातले सदस्य, आमच्या प्रभागाचे नगरसेवक श्री सुनील अण्णा बोराडे, तसे संतोष भाऊ साळवे आलेले आज आमच्या बरोबर आणि श्री अमोलजी पवार आलेले आहेत व बाळ जाधव आहेत, त्याच्यानंतर नेरकर साहेब आहेत। आता त्याच्यात नाव भरपूर घेता येईल पण तेवढा वेळ नाही कारण आपला पुढचा कार्यक्रम करायचा आहे। तर मी सर्व नागरिकांना आवाहन करेन या सेवेत मोठ्या संख्येने हजर राहून स्वामींच्या सेवाचा लाभ घ्यावा। धन्यवाद। समर्थ नगर आहे त्यामुळे त्यामुळे दयानंद फाउंडेशनचे अध्यक्ष दिनेश जाधव व स्वामी समर्थ नगरचे अध्यक्ष त्यांना अशी कल्पना सुचली की या नावाने आपण अक्कलकोटहून नवीन वर्षाचं अक्कलकोटहून स्वामी समर्थाच्या प्रॉपर पादुका आणू आणि मोठा कार्यक्रम इथं साजरा करू म्हणून या कार्यक्रमाचं त्यांनी मोठा याच्याने आयोजन केलेलं आहे। या कार्यक्रमात अक्कलकोटून पादुका आल्यानंतर तिथे जे चोळप्पा महाराज आहेत स्वामीचे सेवक त्यांच्या कुटुंबातील 5वे वंशज धनराज महाराज
यांनी स्वतः पादुका इथं स्वतः घेऊन आलेले आहेत. त्यांचा हा मोठा आगळा वेगळा कार्यक्रम इथं केलेला आहे. हा नाशिक पुण्यनगरीमध्ये या कार्यक्रमाचं पहिल्या वेळा आयोजन होत आहे. यामुळे सगळ्यांचं आम्हाला फार मोठं सहकार्य लाभलेलं आहे, नगरसेवक वगैरे. त्यामुळे या कार्यक्रमाला सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहावं आणि सगळ्यांना विनंती करतो. एवढंच बोलतो मी. धन्यवाद. आज श्री स्वामी समर्थ नगर फलकाचं उद्घाटन दसक जेल रोड या ठिकाणी करण्यात आलं. यासाठी दयावान फाउंडेशनचे आमचे मित्र दिनेश दादा जाधव आणि सर्व मित्र परिवार आणि नगरातील लोकांच्या सहकार्याने आज खास अक्कलकोट इथून धनंजय महाराज सोळप्पा यांचे 5वे वंश पुजारी या ठिकाणी स्वतः उपस्थित राहिले. नगरामध्ये स्वच्छता तसेच नगरात फलकाचं उद्घाटन, पादुकांचा दर्शन सोहळा हा राजराजेश्वरी मंगल कार्यालयापासून करण्यात आला. या ठिकाणी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक नाशिक स्टार न्यूजसाठी विजय खंडागळे, नाशिक.